तर मंडळी बघा, आता इथे मी ह्याच्या वड्या पाळते आहे. तर ह्या काही आपल्या मिठाईच्या वड्या नाही, काही यात मी साखर किंवा गूळ असं काहीच टाकलेलं नाही आहे. तर अतिशय वेगळ्या प्रकारच्या वड्या आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि ह्या वड्या एवढ्या हेल्दी आहे. या वड्या जर आपण खाल्ल्या तर आपल्याला औषधी घ्यावी लागणार नाही. तर अशा ह्या वड्या इथे मी बनवल्या आहे. तर बघा मंडळी, आता इथे घेतलेलं आहे मी तर आपल्या आठवणीमध्ये जी कोळ असते, तर ती कोळ इथे मी घेतलेली आहे. तर बघा, आता लोणच्याचे दिवस आहे, आता कैऱ्या बाजारामध्ये खूप आलेल्या आहे. तर या सीझनमध्ये आपण नेहमी लोणचं हे तयार करतो. तर आपण लोणचं घेताना जेव्हा ती कैरी घेतो, तर त्या कैरीमध्ये जी पांढरी कोळ निघते, तर ती कोळ आपल्याला फेकून द्यायची नाही. तर त्या कोळीपासून आपल्याला इथे छान अशा ह्या वड्या आणि हेल्दी आणि आपलं बी12 वाढवण्यासाठी आपल्याला इथे ह्या वड्या तयार करायच्या आहे. तर बघा, आता ह्या कोळ मी इथे घेतलेल्या आहे. तर ह्या कोळ मी 4 ते 5 दिवसापासनं ह्या पाण्यात भिजत घातलेले आहे आणि रोज मी या कोळवरचं पाणी जे आहे तर ते चेंज करायचे. तर त्याने काय होतं, आपल्या ह्या कोळ जी असते तर ही थोडी कडू लागते. तर हे पाण्यात भिजत घातल्यामुळे ह्या कोळचं जे कडूपणा असतो तर तो कमी होतो. म्हणून आपण रोज या जर भिजत घातल्या तर छान त्या धुवायच्या आणि जर वरचं पाणी टाकल्यानंतर त्या परत आपल्याला पाण्यामध्ये टाकायच्या आहे. तर आता इथे आपल्याला कुकरला त्याच्या 5 ते 6 शिट्या घ्यायच्या आहे. तर बघा, ह्या कडक असतात, पण आता 4 ते 5 दिवसापूर्वी मी ह्या पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे ह्या ज्या कोळ आहेत तर ह्या नरम पडलेल्या आहे. म्हणून आपल्याला 5 ते 6 शिट्या जरी घेतल्या तरी आपल्या ह्या कोळ छान इथे शिजणार आहे. तर आता स्टीलचा कुकर मी इथे वापरलेला आहे. तर शक्यतोवर ॲल्युमिनियमचा कुकर वापरू नका. म्हणजे आपले हे कुकरच्या शिट्या होत आहे. तर मी 6 शिट्या इथे घेतलेल्या आहे आणि आता आपल्या ह्या शिट्या झाल्यानंतर आपल्याला इथे गॅस हा बंद करायचा. तर मंडळी, आता आपल्या ह्या कुकरच्या शिट्या पण झालेल्या आहे आणि इथे प्रेशर पण निघालं आहे. तर आता आपण हे कुकर जे आहे ते गार होऊ देऊ आणि मग बघूया आपण आपले आठवडे कशी शिजली ते. तर बघा, आता आपल्या आठवड्या पण छान शिजलेल्या आहे आणि तुम्हाला मी आता हे दाबून दाखवते की बघा आपल्या आठवड्या कशा छान झालेल्या आहे. ते खूप गरम आहे. तर एकदम ते हातात घेतलं जात नाही आहे, पण हे छान अशा शिजलेल्या, त्यांचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि ते थोडे गार केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की बघा ही अशी आतून एवढी नरम पडायला पाहिजे. तर हे अशी जर छान शिजली तर हिचा कडूपणा जो आहे तो कमी वाटतो आपल्याला आणि खायला सुद्धा ही छान अशी टेस्टी लागते. तर बघा, आता हे आतून पण दाखवते तुम्हाला किती छान अशी मऊ शिजलेली आहे, एकदम सॉफ्ट झालेली आहे. तर अशा आपल्या आठवड्या इथे ह्या शिजायला पाहिजे. तर ह्या जर थोड्या कच्च्या राहिल्या तर याची ही वडी आहे तर ही छान पडणार नाही. म्हणून हे आपल्या ज्या आठवड्या आहेत ह्या छान अशा मऊ इथे शिजायला पाहिजे. तर आता इथे घेतलेलं आहे मी बाऊल आणि त्या बाऊलवरती मी चाळणी ठेवलेली आहे. तर यात आता आपल्याला पूर्ण ते आठवड्यांचं पाणी जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे. तर यात पाण्याचा अंश राहायला नको, कोरड्या आठवड्या आपल्या इथे करायचे आहे. तर बघा मंडळी, आता हे आपण पूर्ण पाणी याचं काढून घेतलेलं आहे आणि ह्या कोळ ज्या आहे त्या एकदम गार आपल्याला करून घ्यायच्या आहे. म्हणजे आता यामध्ये जर पाणी राहिलं तर आता एकदम कडक ऊन पडत नाही आणि आपल्याला ह्या ज्या कोळ आहेत ह्या फॅन खाली वाढवायच्या आहे, कारण ऊन फार कमी आहे आणि जर ते आतमध्ये जर ओलावा राहिला तर आपल्या ह्या ज्या कोळ आहेत ह्या खराब होऊ शकतात. तर बघा, आता यातलं पूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्याला थोडं रवाळ असं काढून घ्यायचं आहे. जर तुमची बारीक पेस्ट झाली तरी चालेल, थोडं जाड राहिलं तरी चालेल, काही हरकत नाही. आपल्याला वड्या करायला असं सुद्धा मिश्रण इथे लागणार आहे. तर बघा, आता हे सर्व मी काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरला मी हे थोडंसं जाडसर इथे वाटून घेणार आहे. तर बघा, आता इथे हे असं माझं जाड मोठं इथे मिक्सरला हे मी काढून घेतलेलं आहे. तर आता एका बाउलमध्ये आपल्याला हे पूर्ण मिश्रण जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे. तर बघा मंडळी, तुम्ही जर अशा ह्या वड्या घरी बनवून ठेवल्या आणि त्या जर छान अशा उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये जर वाढवल्या तर ह्या आपण स्टोअर करू शकतो. तर ह्या जर छान वाढल्या तर ह्या खराब होणार नाही आणि लहान मुलांना पण सुद्धा आपण असे खायला देऊ शकतो. आपण मोठे सुद्धा खाऊ शकतो आणि यातून बी12 आपल्याला खूप मिळतं. म्हणून ह्या अतिशय हेल्दी अशा वड्या इथे आपण तयार करणार आहोत. तर बघा, आता इथे मी हे सर्व जे आपलं वाटण आहे तर ते काढून घेतलेलं आहे आणि आता काल मी एक रेसिपी बनवली होती तर त्यातला हा मसाला माझा शिल्लक राहिलेला होता. तर यात मी घेतलेले आहे थोडं तिखट, हळद, आमचूर पावडर, हिंग, काळं मीठ आणि आपलं सैंधव मीठ. तर हे एवढं मी यात घेतलेलं आहे. तर आता हा पूर्ण जो मसाला आहे तर तो पूर्ण मसाला आपल्याला इथे यासाठी टाकून घेणार आहे. तर बघा, तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर तुम्ही हे मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता. आणि आता इथे हे सर्व टाकून घेतल्यानंतर आपल्याला छान हे असं एकजीव करून घ्यायचं आहे.
आणि तुम्हाला जर यात अजून काही वाटलं ते आपण अजून नवीन ॲड करू शकतो तर ते तुम्ही करू शकतात. तर त्या काही हरकत नाही. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्या वड्या तयार करू शकता. फक्त आपल्याला इथे ही आठवडीतली जी कोड आहे तिचा वापर करायचा आहे. तुम्ही यात साखरसुद्धा टाकू शकतात, लिंबू टाकू शकतात किंवा सायट्रिक ॲसिड टाकू शकतात. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्या वड्या इथे तयार करू शकतात. तर आता हे छान आपल्याला इथे असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता हे एकजीव केल्यानंतर याची टेस्ट बघायची की यात काय कमी आहे, मीठ कमी आहे का मसाला कमी आहे. तसं जर कमी असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण इथे वाढवू शकतात. तर मी याची टेस्ट घेतलेली होती, तर मला थोडा याचा मसाला हा कमी वाटत होता. मग मी हा मसाला यात टाकून घेतलेला होता. तर बघा आता हे छान एकजीव झालेलं आहे. तर इथे आता एक ताट घेतलं आहे. ताटाला मी काही तेल, तूप वगैरे काहीच लावलेलं नाही आहे. तर याच्यावरती आपल्याला आता हे छान असं पोळीसारखं इथे थापून घ्यायचं आहे. तर बघा आता तुम्ही हे जाड बारीक तुमच्या आवडीनुसार ही इथे तुम्ही याची पोळी तयार करू शकता. तर मी थोडी बारीकच केलेली होती, पण हे चमच्याने एवढं चारी बाजूनं स्प्रेड होत नव्हतं, म्हणून मी हातानेच असं छान असं पाणी लावून त्याला पसरवलेलं आहे. तर बघा वरनं पाणी लावायला काही हरकत नाही. आतून याच्या पाणी नको आणि वरून थोडं पाणी लावून पूर्ण हे मी असे इथे पसरवून घेतलेलं आहे. तर मी खूप बारीक केलेल्या होत्या. तुम्ही जर जाड करत असाल तरी काही हरकत नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्या वड्या इथे करू शकतात. पण याच्यासाठी कडक ऊन पाहिजेच असं नाही आणि हे बघा आता ही जास्त दिवस ठेवायची गरज नाही आपल्याला. ह्या इतक्या टेस्टी लागतात वड्या, की आपण जेव्हा करतो, तर ह्या 2 ते 4 दिवसामध्ये घरामध्ये ह्या वड्या संपतात. तर माझ्याकडे असंच झालं, जेव्हा मी ह्या वड्या केल्या आणि मी त्या समोर ठेवल्या. आपण जर कशात भरून ठेवल्या, तर त्या आपल्याला खायचे पण आठवण राहत नाही. आणि बघा आता ह्या रात्रभर मी फक्त फॅनमध्ये ठेवलेलं होतं आणि एकदम कडक अजिबात हाताला हे चिपकत नाही आहे आपल्या. आता बघा आता मी हातात तुम्हाला दाखवते. हे बघा अजिबात चिपकत नाही आहे. आणि त्याच्या साईडनं जे आहे तर हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जे स्क्वेअर भाग राहील, तर त्यातून आपल्याला इथे वड्या तयार करायच्या आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ज्या शेपमध्ये ह्या वड्या तयार करायच्या आहेत, तशा तुम्ही ह्या वड्या इथे कट करू शकता. आणि बघा आता फक्त फॅन खाली ठेवलेलं तरीसुद्धा खालून हे निघतं आहे. थोडं ओलावा आहे त्याला, पण हे खालून ताटापासून बाजूला होत आहे. कारण खाली आपण तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे. आणि यात काही वेगळंच टाकलेलं नाही आहे. फक्त तिखट, मीठ आणि आंब्याची कोड एवढंच आपण घेतलेलं आहे. आणि बघा आता ह्या छोट्या-छोट्या वड्या आपल्याला इथे तयार करायची आहे. कारण ही मोठी वडी नाही आहे. आपण रोज 1 किंवा 2 वडी खाल्ली तरी पुरेशी आहे. तर बघा एकदम छोट्या-छोट्या वड्या करू आपण याच्या आणि ह्या छान अशा वड्या दिसायला पण सुंदर लागतात आणि कोणाला द्यायला पण छान वाटतात अशा छोट्या-छोट्या वड्या. आणि मुलंसुद्धा एकदम मोठी वडी खाणार नाही, छोटीच वडी खातील. तर बघा आता छान वड्या मी इथे करून घेतलेल्या आहे. आणि आता तुम्हाला जर आवडलं तुम्ही स्क्वेअरमध्ये करा. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्या वड्या इथे कट करू शकता. तर आता हे पूर्ण मी इथे कापून घेतलेलं आहे. बघा किती सुंदर आपल्या वड्या इथे दिसत आहे. तर ह्या खूप छोट्या-छोट्या अशा वड्या छान झालेल्या आहे आणि खायला तर टेस्टी आहेच, पण ह्या दिसायला पण छान दिसत होत्या. तर बघा आता आणि अशा वड्या तुम्ही घरी ह्या नक्की बनवा आणि तुमच्या वड्या कशा झाल्या मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर बघा आता सर्व वड्या मी इथे करून घेतलेल्या आहे आणि अतिशय सुंदर आपल्या वड्या इथे तयार झालेल्या आहे. तर मग चला आपण अशा नवीन-नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आणि माझ्या चॅनलला व्हिजिट द्यायला मात्र तुम्ही विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा.